लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या समोर आलेत। तुमच्यासाठी दोन खुशखबर आलेल्या आहेत। तर लाडक्या बहिणींनो बघा, सर्वांनी मिठाई वाटायला सुरुवात करा, कारण की दोन महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलो। लाडक्या बहिणींनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी कालपासून सुरुवात झाली आणि आज तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं वाटप होणार आहे आणि बऱ्याच ताईंना विश्वास पटला नाही, बऱ्याच दादांना विश्वास पटला नाही। तर मी सकाळी जे सांगितलेल्या गोष्टी त्या खऱ्या ठरल्या आणि आज पण या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली होती आणि मोठ्या स्वरूपात आज पण वाटप झालेलं आहे। तर लाडक्या बहिणी ही पहिल्यांदाची बातमी आहे की पुणे जिल्ह्यामधल्या पण बऱ्याच लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी वाटप झालेलं आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला काल पण सांगितलं तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। तर पुण्यामधल्या बऱ्याच लाडक्या बहिणी अजून अशा असतील की यांना अजून पण हप्ता भेटला नाही, पण काळजी करू नका लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण सगळ्यांना 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार। ही पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली। दुसरी आनंदाची बातमी पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजी पूर्वक बघायचा आहे। आता सरकारचा एक मोठा निर्णय झालाय, न्यायालयाचा एक मोठा निर्णय झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो दोन आनंदाच्या बातम्या तुम्हाला मी सांगत आहे। तर पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली आहे, आता दुसरी आनंदाची बातमी पण तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना काल पैसे आले नव्हते, आज दुपारपर्यंत पैसे आले नाहीत, त्याला रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पण पैसे येतात, वाटप सुरू राहतंय। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो सर्वांनी व्हिडिओ बघायचा आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीला आज हप्ता वाटप भेटलेला आहे आणि कोणाचा आज आता हप्ता अजून भेटेल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लाडकी बहिणींनो बघा, 14वा हप्ता म्हणजे कोणता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटपाबद्दल दोन खुशखबर आलेल्या आहेत। पहिली खुशखबर तुम्हाला सगळ्यांना सांगितलेली आहे की आज पण मोठ्या स्वरूपात वितरण झालेलं आहे। तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवत असतो। बघा लाडकी बहिणींनो, आपण अगोदरच सांगतो बघा, सकाळी 11 वाजता तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे, कशा स्वरूपात भेटणार आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे वाटप झालेले आहेत। तर आपण ज्या गोष्टी अगोदर सांगतो त्या गोष्टी तुम्हाला नंतर पाहायला मिळतात। वितरण सुरू झाल्यानंतर तर कोणी पण सांगतं की वितरण सुरू झालंय, पण वितरण सुरू होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी तुम्हाला सांगत असतो आणि त्या गोष्टी खऱ्या असतात, त्या तुम्हाला आता समजलेला लागला असेल। लाडक्या बहिणींनो सगळ्याला आनंद झालाय का, सगळ्यांना खुश वाटतंय का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तर आज कोणाला हप्ता मिळाला हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर सरकारचा मोठा निर्णय काय झाला, एबीपी माझाची मोठी बातमी आहे। सर्वांनी पेढे वाटायला सुरुवात करा लाडक्या बहिणींनो, एक मोठी बातमी समोर आली, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वाटप झालंय ते पण तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचं। चला आता वेळ न वाया डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे। दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला डायरेक्ट दुसरी आनंदाची बातमी या ठिकाणी मी दाखवणार आहे लाडकी बहिणींनो। एबीपी माझाची ही बातमी आहे, सकाळ न्यूजपेपर, सर्व न्यूजपेपरला ही बातमी आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेच्या विरोधात दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय, सरकारकडून जोरदार समर्थन। या ठिकाणी बघा लाडक्या ताईंनो, लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात याचिका दाखल झाल्या होत्या आणि त्या याचिकेला या ठिकाणी सरकारने प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल एक मोठी आनंदाची बातमी आली, ती पण तुम्हाला आता बातमी मी दाखवण्याची व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला सकाळची ही तुमच्या समोर बातमी लागलेली आहे। सकाळी न्यूजपेपरची एक महत्त्वाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे। लाडक्या बहिणीमुळे वित्तीय तूट नाही, उच्च न्यायालयामध्ये शासनाचे उत्तर, सरकारी योजनेवर ठाम या ठिकाणी असलेलं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर लाडक्या बहिणींनो बघा, दुसरी ही तुम्हाला आनंदाची बातमी सांगितली आहे, ज्या याचिकेसाठी लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या लाडक्या ताईंनी या ठिकाणी न्यायालयामध्ये या ठिकाणी किंवा कोणी लाडक्या ताईंनी कोणी ही याचिका जी दाखल केली की लाडकी बहीण योजना बंद पडावी, लाडकी बहीण योजना बंद पडावी, त्या योजनेच्या त्या याचिकेच्या विरोधात न्यायालयाने या ठिकाणी उत्तर देऊन टाकले आणि सरकारने ठाम आपली भूमिका स्पष्ट करून टाकलेली आहे की लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपल्या जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत सर्वांना पैसे भेटत राहणार। याच्याबद्दल एक मोठी आनंदाची बातमी आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो बघा, पुढचे 5 वर्ष तरी तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, कारण की सरकार स्वतः ठाम आहे। लाडक्या बहिणींना जे वचन दिलं ते ठाम या ठिकाणी पाळणार, अशा स्वरूपाची सरकारची मोठी बातमी तुम्हाला दिलेली आहे। तर दोन आनंदाच्या बातम्या तुम्हाला लाडक्या बहिणींना दिलेली आहेत। पहिल्यांदाची बातमी आहे की आज पण या ठिकाणी मोठ्या स्वरूपात वाटप झाले, पुण्यामधल्या पण, नाशिक मधल्या, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे अशा बऱ्याच लाडक्या बहिणींना आज पैसे भेटतात, ही पहिल्यांदाची बातमी। आणि दुसरी आनंदाची बातमी, ज्या याचिकेला लाडक्या बहिणीला या ठिकाणी याचिका दाखल केली ती लाडक्या बहिणीच्या बंद होण्यासाठी, तर ते याचिकेवर सरकारने ठाम भूमिका या ठिकाणी दिलेली आहे। सरकारचा मोठा
निर्णय झालाय, न्यायालयाचा मोठा निर्णय झालेला आहे. चला आता तिसरी आता महत्वाची गोष्ट सांगणार, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या ताईंनो, आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आज किंवा काल किती वाजता हप्ता वाटप झालाय पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की लाडक्या ताईंनो सगळ्याला खुशखबर भेटायला सुरुवात झाली. आता कोणी लाडक्या ताई असे असतील की सर आम्हाला 14वा हप्ता तर भेटलाय, 15वा हप्ता कधी भेटणार आहे, तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका, त्याच्याबद्दल पण लवकरात लवकर तुम्हाला मी अपडेट देणार आहे. काळजी करायची गरज नाही, कारण की आपण सगळ्या गोष्टी सांगतो त्या तुम्हाला खऱ्या ठरलेल्या दिसतात. चला पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया. लाडक्या ताई काय मत आहेत बघा, उत्तर तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय. तुमचे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आणि नाव जिल्हा पटपट सांगा आणि किती वाजता तुम्हाला आज किंवा काल पैसे जमा झाले वेळेनुसार सांगायचे. चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पुणे आले आत्ताच 3:16 थँक्यू दादा, 14वा हप्ता मिळाला आहे. बघा पुणे जिल्ह्यामधल्या या लाडक्या ताई आहेत, त्या लाडक्या ताईंनी एक महत्वाची कमेंट्स टाकलेली आहे की सर थोड्याच वेळापूर्वी म्हणजे 3:15 वाजता यांनी हे कमेंट टाकली होती की सर आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. पुणे जिल्ह्याच्या ह्या ताई आहेत, पुण्यामध्ये पण पैसे आलेले आहेत. काल बऱ्याच लाडक्या ताईला वाटत होतं की बाबा पैसे येतात का नाही, सर खरंच या ठिकाणी वाटप सुरू झालंय का नाही. काल तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो काळजी करू नका, 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. बऱ्याच लाडक्या ताईंना काल पैसे भेटले नाही. पुण्यामधल्या ज्या लाडक्या ताई होती काय असे पण व्हिडिओ व्हायरल झाले की बाबा या ठिकाणी पुण्यामधल्या ताईंना आता पैसे भेटणार नाही, डायरेक्ट सोमवारी भेटतील, कधी शनिवारी भेटतील, रविवारी भेटतील. पण मी तुम्हाला काल पण सांगत होतो लाडक्या ताईंनो काळजी करू नका, तुम्हाला या ठिकाणी 100% उद्या परवा 13 या 4 ते 5 दिवसामध्ये 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. आणि आज या ठिकाणी पुण्यामधल्या लाडक्या ताईंना पैसे भेटले. आता बऱ्याच लाडक्या ताई अजून अशा पण आहेत की सर पुण्यामध्ये आम्ही आहोत, सर आम्हाला अजून पैसे भेटले नाहीत. परत लाडक्या ताईंनो कालच्या सारखं परत हात जोडून विनंती आहे, काळजी करू नका. जर तुम्हाला 13वा हप्ता भेटला असेल, डीबीटी तुमचा पूर्ण असेल, 100% काळ्या दगडावरली पांढरी रेषा समजा, 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी पुढचं बघूया. या ठिकाणी ताई काय म्हणते बघा, आम्हाला कॉल येऊन सुद्धा हप्ता मिळाला नाही, जून पासून हप्ता नाही येऊ राहिला, पात्र असून सुद्धा एक विवाहित असून सुद्धा आम्हाला हप्ता या ठिकाणी भेटलेला नाही. एकदम ताईंनी एकदम कमेंट टाकलेली आहे. ताई एकदम छान कमेंट टाकली बघा. ताई काय बोलतात बघा, आमच्या घरामध्ये एक विवाहित आहे, एक अविवाहित आहे, म्हणजे पात्रता पूर्ण व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे ताईला कॉल पण आला होता, म्हणजे काय लाडक्या ताईला ह्या अंगणवाडी सेविकाचा असेल किंवा कोणत्या अधिकाऱ्याचा असेल यांचे फोन पण येऊन गेले की बाबा तुमच्या हे ठिकाणी तपासणी झाली, तरी पण त्यांना 12वा हप्ता नाही, 13वा हप्ता नाही, 14वा हप्ता नाही. आता नेमकं काय करायचं तुम्हीच सांगा. तर लाडक्या ताईंना या ठिकाणी अशा लाडक्या ताई बऱ्याच आहेत आणि आपण तुम्ही सगळेजण म्हणत असेल की सर आता सगळे आम्हाला हप्ते भेटलेत मग काय करायचंय, जाऊन द्या सोडून द्या विषय नाही. लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटलेत त्यांचं खूप त्यांना शुभेच्छा आहेत पुढच्या हप्त्यासाठी, आणि ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीत त्यांच्यासाठी आपल्याला लढावं लागेल. ज्या लाडक्या ताई आपल्या अशा आहेत की ज्यांना अजून पण 12वा हप्ता नाही, 13वा हप्ता नाही, 14वा पण हप्ता भेटला नाही, त्या लाडक्या ताईंसाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. तर उद्या या ठिकाणी बघा मी जसं बोललो होतो लाडक्या ताईंनो, उद्या पुणे या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी डांगे चौक या ठिकाणी खासदार साहेबांचं कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये उद्या वाटलं तर आपण 12 वाजता, कारण की 1 वाजता उशीर होईल तर 12 वाजता या ठिकाणी सगळ्यांनी भेटायच्या अगोदर चाललं तर चांगलंच होईल. पण 12 वाजता जर भेटला तुम्ही दुपारी 12 वाजता जर भेटलात तर आपण या ठिकाणी 12 ते 1 या ठिकाणी त्यांना भेटून आपलं मागणी पत्र त्यांना देणार आहोत. त्यांच्या मागणी पत्र तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की 12वा 13वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांना हप्ता लवकरात लवकर द्यावा. आणि मागच्या ह्या ज्या अशा कोणी लाडक्या ताई आहेत ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई आहेत त्यांना सरसकट सगळ्याला हप्ता भेटावा ही आपली मागणी असणार आहे. आणि लवकरात लवकर सप्टेंबरचा पण हप्ता लवकरात लवकर भेटावा ही पण आपली मागणी करायची आहे. तर उद्या कोण कोण येणार आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. या ठिकाणी डांगे चौक या ठिकाणी सगळ्याला माहिती आहे खासदार साहेबांचं आप्पा बारणे साहेब यांचं घर आहे, त्यांचं कार्यालय पण तिथं आहे. तर त्या कार्यालयामध्ये आपल्याला भेटायचं आहे. साहेब जरी नसले तरी आपण त्या ठिकाणी त्यांच्या पीएला वगैरे भेटून कार्यालयामध्ये जाऊन त्यांना आपल्याला मागणी पत्र द्यायचं आहे आणि त्यांना पुढे ते सुपूर्द करायचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी उद्या 12 वाजता या ठिकाणी यायचं आहे. कोणी जरी नाही आलं तर हा तुमचा लाडका दादा तुमच्या सगळ्यांच्या तिथं समोर असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.